लातूरात 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडली। लातूर शहरानजीक असलेल्या महाविहार सातकर्णी नगर येथे 7वी अखिल भारतीय धम्म परिषद उत्साहात पार पडली। बौद्ध धम्माची शिकवण नैतिकतेचे आणि शील सदाचारी असून सर्वसामान्य माणसामध्ये शील सदाचाराची शिकवण रुजावी यासाठी अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्रीलंकेचे धम्म परिषदेसाठी श्रीलंके येथून श्रीलंकेचे माजी खासदार व श्रीलंकेचे राष्ट्रपती, धार्मिक सल्लागार असलेले बौद्ध भिक्खू व यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच भारतातील विविध राज्यातून देखील बौद्ध भिक्खूंनी उपस्थिती दर्शवली। यावेळी परिषदेसाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। काय सांगाल या परिषदेचं वैशिष्ट्य आणि कोणत्या ठिकाणी विशेष आकर्षण म्हणून श्रीलंकेचे वक्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, काय सांगाल? बौद्ध धम्माची शिकवण ही नैतिक आहे, शील सदाचाराची आहे आणि म्हणून जनमानसात शील सदाचार आणि माणुसकीचा विचार रुजावा हा बुद्धाचा संदेश आहे। आणि तो संदेश, त्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणारी ही 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आज महाविहार सातकर्णी नगर, रामेगाव, लातूर या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आज श्रीलंकेवरून श्रीलंकेचे माजी खासदार तथा श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे धार्मिक सल्लागार पूज्य भदंत आतुर्ली रतन महाथेरो या धम्म परिषदेसाठी उपस्थित आहेत। भारत आणि श्रीलंका या दोन्ही राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण धार्मिक आणि राजकीय संबंध या ठिकाणी निर्माण होण्यासाठी बनते माजी खासदार आतुर्ली रतनजी या ठिकाणी उपस्थित आहेत। ते बौद्ध धम्माचा संदेश या ठिकाणी उपस्थित देण्यासाठी उपस्थित आहेत। यासोबतच दिल्लीचे माजी मंत्री राजेंद्रपालजी गौतम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। लातूर जिल्ह्यातील आज खरं म्हणलं तर महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील, माजी क्रीडा युवक कल्याण मंत्री आमदार संजयजी बनसोडे, अभिमन्यू पवारजी, माननीय आमदार अमित देशमुख जी या ठिकाणी उपस्थित राहून या धम्म परिषदेला म्हणजे त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि बौद्ध धम्माचं एक संदेश या ठिकाणी त्यांनी म्हणजे दिलेला आहे। निश्चितच लातूर जिल्ह्यामध्ये महाविहार एक नवीन धम्माचं केंद्र उदयास येत आहे, ज्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार लातूर जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात येणार।